सोलापुर में स्थानीय स्वशासी निकाय निर्वाचन क्षेत्र के विधान परिषद चुनाव के दौरान सोलापुर में राजनीतिक माहौल गर्म रहा। मतदान के लिए पहुंचे शिवसेना नेताओं मंगेश चिवटे और सिद्धराम मेहत्रे ने मीडिया से बातचीत करते हुए महायुति की जीत का दावा किया। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी मंगेश चिवटे ने ऑपरेशन टाइगर को सफल बताते हुए कहा कि उद्धव ठाकरे गुट के कई नेता आने वाले समय में शिंदे के नेतृत्व में शिवसेना से जुड़ सकते हैं। उन्होंने कहा कि नेता किसी दबाव या लालच में नहीं बल्कि एकनाथ शिंदे के काम और नेतृत्व से प्रभावित होकर पार्टी में शामिल हो रहे हैं। वहीं शिवसेना नेता सिद्धराम मेहत्रे ने भी विपक्ष पर निशाना साधा। उन्होंने संजय राउत पर तंज कसते हुए कहा कि उनकी आलोचना राजनीति का हिस्सा बन चुकी है। इन बयानों के बाद सोलापुर की राजनीति में नई चर्चा शुरू हो गई है और महायुति साथ ही विपक्ष के बीच बयानबाजी तेज हो गई है। विधान परिषद चित्र काय असणार आहे ते आमच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती आहे। मी ते सांगण्यात काय मजा नाही, 22 तारखेला तुम्हाला कळेलच। पण जे शिवसेनेमध्ये तोड होतं तुम्ही म्हणल्यासारखं, नंतर पालकमंत्री महोदयांनी सगळ्याला बोलवलं, बैठक घेतली आणि वरच्या लेवललाही ठरलं बाबा भाजपचं जे असेल कोटा, शिंदे सेनेचं जे असेल, अजितदादा गटाचं जे असेल ते आता सगळं पुढं का असं होणार नाही, सगळं व्यवस्थित पुढं 3-3.5 वर्ष व्यवस्थित चालेल आणि कुणाला तक्रार येऊ देणार नाही म्हणून असं पालकमंत्री महोदयांनी शब्द दिला। त्या शब्दावर सगळे विश्वास ठेवून एकत्र काम करू लागले। प्रथमतः आज सोलापूर विधान परिषदेच्यासाठी मतदान होत आहे। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे सर्वजण या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत। आत्ताच आदरणीय ज्येष्ठ नेते श्री सिद्धराम मेहत्रे साहेबांनी सांगितलं की अक्कलकोट मधील त्यांचं सर्वच्या सर्व मतदान या ठिकाणी 100% महायुतीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत यांच्या साठी झालेलं आहे। आणि या ठिकाणी एकच विश्वास व्यक्त करतो की महायुतीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत हे विक्रमी मताधिक्याने या निवडणुकीमध्ये निवडून येतील।